नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत डॉक्टर रेखा भुताडा. डॉक्टर रेखा या गेली 25 वर्ष होमिओपॅथी हा विषय शिकवतात. प्रोफेसर म्हणून त्यांनी अनेक कॉलेजेसमध्ये काम केलेलं आहे. आता पदव्युत्तर शिक्षण होमिओपॅथीमध्ये जे घेतात त्या विद्यार्थ्यांना त्या देशातल्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये मार्गदर्शन करतात. होमिओपॅथी या विषयाचे विविध पैलू समजून घेण्याकरता आज त्या संवादमध्ये आपण त्यांना बोलावलेलं आहे. या मॅडम. नमस्कार. होमिओपॅथी मधनं तुम्ही काल जे सांगताना सांगितलं की प्रवास करणारा कोणताही आजार एक संपूर्ण शरीरभर एक डिस्कम्फर्ट निर्माण करतो, ते एका मध्यबिंदूवर जाऊन स्थिरावतो आणि मग तिथे मोठा आजार निर्माण होतो. या प्रवासात कुठेही होमिओपॅथी काम करू शकते, पण सुरुवातीला केलं तर अधिक चांगलं, हे तुम्ही काल सांगितलं. पण असे काही आजार आहेत का ज्याच्यामध्ये होमिओपॅथी काम करत नाही, म्हणजे ज्यांनी कोणी सांगितलं जर कोणी, मी हे का विचारतो कारण गेली 25 वर्ष तुम्ही अनुभव सिद्ध ज्ञान आहे आणि त्याच्यात तुम्ही हे नीट सांगू शकता की कोणी दावा करत असेल की याच्यातही होमिओपॅथी, तर कोणते असे आजार आहेत जिथे होमिओपॅथी काम नाही? फार अचूक प्रश्न विचारला आपण. जिथे कुठे ग्रॉस पॅथॉलॉजिकल चेंजेस असतील, निर्माण झालेले आहेत आणि दॅट टू इरिव्हर्सिबल, की जे पुन्हा नॉर्मल येऊ शकत नाही, अशा ठिकाणी होमिओपॅथी औषधाला लिमिटेशन्स आहेत. अशी आजार ती दुरुस्त करू शकत नाही असं मी म्हणेन. ठीक आहे. म्हणजे आता डिजनरेशन झालेलं आहे कुठे ऑलरेडी, बरोबर, जे टिश्यू ऑलरेडी डिजनरेटेड अँड डिस्ट्रॉइड आहेत ते पुन्हा बॅक टू नॉर्मल होमिओपॅथिक औषधांनी येणं शक्य नाही. आता इथे त्याच प्रकारे जे बर्थ डिफेक्ट असतात, जसं क्लेफ्ट लिप, की जन्मतःच मुलाला ओठ जे आहे हे दुभागलेले असतात. अशा प्रकारचे की कोणाला 6 बोटं आहेत, तर जन्मतः जे आजार झालेले असतात, बर्थ डिफेक्ट जे म्हणतो आपण त्याला, बर्थ एनामोलीज, हे होमिओपॅथिक औषधांनी दुरुस्त होऊ शकत नाही. तिसरं, होमिओपॅथी हे नेचरला फॉलो करतं, अगेन्स्ट नेचर असं काहीच करत नाही. म्हणून बऱ्याचशा स्त्रिया आमच्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला आमची पाळी पुढे ढकलायची आहे, म्हणून तुम्ही आम्हाला काही औषधं द्या. हार्मोनल जसं टॅबलेट घेऊन आपण सप्रेस करू शकतो ॲलोपॅथीमध्ये, तसं माझ्याजवळ कोणतंही असं औषध नाही जेणेकरून ही पाळी पुढे ढकलल्या जाते किंवा लवकर येऊ शकते. पण जर इम्बॅलन्स असेल, इरेग्युलर जर सायकल असेल, तर ती बॅलन्स आणि रेग्युलराइज करण्याकरता औषध, म्हणजे अनैसर्गिकतेला नैसर्गिक बनवता, नैसर्गिकतेला अनैसर्गिक बनवता येत नाही. तर हे होमिओपॅथीचे लिमिटेशन्स. आणि तिसरं, काही जे असे हेरिडिटरी इलनेसेस आहेत, याच्यात एक गोष्ट मी नक्कीच सांगू इच्छिते की जसं फॉर एक्झाम्पल एका पॅरेंटला जर डायबिटीज आहे तर 33% मुलाला डायबिटीज मुलांमध्ये डायबिटीज होण्याची शक्यता असते. जर दोन्ही पॅरेंट्सला जर डायबिटीज आहे तर 100% त्या मुलाला डायबिटीज होणार. तर डायबिटीज झाल्यानंतर शुगर लेव्हल कंट्रोल करणं, बरेचसे लोक आम्हाला विचारतात की डायबिटीज करता किंवा हायपरटेन्शन, एसेन्शियल हायपरटेन्शन, की जे थ्रूआउट लाईफ चालतं आणि तो रोगी थ्रूआउट लाईफ हायपरटेन्शनचं औषध घेत राहतो. ठीक आहे. तर ते म्हणतात की मॅडम तुमच्याकडे होमिओपॅथीमध्ये काही औषध आहे का की जेणेकरून आमचं हायपरटेन्शन दुरुस्त होऊन जाईल किंवा हे डायबिटीज दुरुस्त होऊन जाईल. तर मी असं म्हणेल की हे डायबिटीज जे होतं इट्स बिकॉज ऑफ दॅट डिजनरेशन ऑफ सम लँगरहॅन्स सेल्स ऑफ द पॅन्क्रियाज. तर हे जे पॅन्क्रियाटिक सेल्स जे ऑलरेडी डिजनरेटेड झालेले आहेत ते होमिओपॅथिक औषधांनी पुन्हा नवीन निर्माण होणार नाही. पण ही जी प्रोसेस आहे डिजनरेशनची ही कंटिन्युअस असते, सतत चालू असते आणि ॲडव्हान्स प्रोग्रेस होत राहते. होमिओपॅथिक औषधांनी जे सेल नॉर्मल आहेत, पॅरेंचेमॅटस सेल, त्यांना ती प्रिझर्व्ह करते, म्हणजे तुमच्या डिसीजला तिथे ती आळावा टाकू शकते. आणि प्लस लॉंग टर्म तुम्हाला ते कंट्रोल करू शकते. शुगर लेवल इमिजिएट शॉर्ट लगेच क्विक कंट्रोल करण्याकरता पण होमिओपॅथीमध्ये औषध आहे. तर लॉंग टर्म प्रोसेसमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक मेडिसिन घेतलं तर ते कंट्रोलमध्ये होईल. फक्त फरक किंवा हायपरटेन्शन करता यू कॅन कंट्रोल, पण अगेन त्याच्याकरता तुम्हाला द कॉज ऑफ हायपरटेन्शन हे रूल आउट करायला पाहिजे. पण हे कंट्रोल करताना तुम्हाला पेशंटला एकच फायदा मिळतो, तो म्हणजे असा की लॉंग टर्म मेडिकेशनमुळे जे ॲडिशनल ड्रग डिसीज जे होत नाही, होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नाही म्हणून, ते ॲडिशनल ड्रग डिसीज तुम्ही टाळू शकता. पण तुम्हाला रेग्युलर औषध घ्यावं लागणार. तुम्ही असा विचार केला की तो दुरुस्त होणार, देयर इज अ डिफरन्स इन बिटवीन
क्युअर अँड कंट्रोल. तर मी कंट्रोल म्हणते, क्युअर म्हणत नाहीये. पण खरंच होमिओपॅथीमध्ये साईड इफेक्ट नाही. राईटली प्रिस्क्राईब मेडिसिन, होमिओपॅथिक मेडिसिन्स ह्या पोटेंटाइज्ड फॉर्ममध्ये असतात आणि त्या पोटेंटाइज्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे, फॉर एक्झाम्पल जे आर्सेनिकचं मी उदाहरण दिलंय, हे आर्सेनिक 3 ग्रेन आर्सेनिक फिजिओलॉजिकल डोजमध्ये इनफ टू किल 1 पर्सन एवढं पॉयझनस आहे. पण हेच आर्सेनिक पोटेंटाइज्ड करून होमिओपॅथी सोरियासिस, डिप्रेशन, फूड पॉयझन सारख्या ऑल ॲक्यूट प्रॉब्लेम ॲज वेल एज क्रॉनिक प्रॉब्लेम करता, अस्थमा करता पण आम्ही वापरतो. तर याचं कारण असं, जेव्हा ते पोटेंटाइज्ड केलं जातं तर त्याचे जे अनवॉन्टेड इफेक्ट आहेत ते रिड्यूस होऊन फक्त त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या लिबरेट होत जातात आणि त्याच्यामुळे राईटली प्रिस्क्राईब होमिओपॅथिक मेडिसिनमुळे कुठेही साईड इफेक्ट नाही, बिकॉज इट इज इन पोटेंटाइज फॉर्म. पण आता काही लोक ज्यांना स्वतःवर आत्मविश्वास नाही, आता विचार केला की अरे याला एक्झिमा आहे, एक्झिमा करता 10 औषध आहे, 10चे 10 देऊन टाका. ऑर पेटेंट्स, जर तुम्ही बघितलं असेल तर होमिओपॅथीमध्ये पेटेंट्स नाही, होमिओपॅथीमध्ये कुठलेही इंजेक्शन नाही, आम्ही कुठलंही इंजेक्शन देत नाही. तर आम्ही सिंगल मेडिसिन प्रिस्क्राईब करतो की ज्या रोग्याला त्या रोग्याचा जो त्रास आहे त्याला मॅच करणारं, त्याच्या टोटॅलिटी ऑफ सिम्पटम्स ऑफ द पेशंटला मॅच करणारं जे औषध आहे, जे तशा प्रकारची टोटॅलिटी निर्माण करू शकते, असं औषध आम्ही त्या रोग्याला देतो आणि ते नेमकं औषध त्या रोग्याला त्याचा पूर्ण आजार दुरुस्त करतं. त्याला एक 10 औषधं मारली आणि त्याच्याऐवजी समजा 10 औषधं देऊन टाकली, यानी एक्झिमा दुरुस्त होतं. म्हणजे आता तो रोग्याला कॉन्सन्ट्रेट करत नाहीये, रोगाला कॉन्सन्ट्रेट करतोय. आणि ह्या रोगावर जसं एक्झिमा तर फार मोठी गोष्ट झाली, सिंपल स्किन एलर्जी, अर्टिकेरिया असे दाणे येतात. स्किन एलर्जीवर तुम्ही त्याला सांगितलं की 4 औषधं आहेत, त्याच्यापैकी 2च तुम्ही, एक एपिस्मेल आणि रस्टक्स या नावाची 2 औषधं आहेत जी फार इफेक्टिव्ह आहे अर्टिकेरिया करता. आता एखाद्याला फिजिशियनला जर कॉन्फिडन्स नसेल आणि ते दोन्ही औषधं त्यांनी एकत्र करून जर रोग्याला देऊन टाकली, तर ही दोन्ही आम्ही होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये इंटर रिलेशनशिप ऑफ द मेडिसिन बघतो. हे बघणं खूप महत्वाचं असतं, कारण काही औषधं एक दुसऱ्याला पूरक असतात, माणसांसारखीच. काही औषधं एक दुसऱ्यांची शत्रुत्व रिलेशनशिप ठेवतात आणि काही औषधं एक दुसऱ्यांना सपोर्टही करत नाही पण खराब पण काही पॅसिव्ह राहतात. तर ही दोन्ही औषध एंटॉगॉनिस्टिक आहेत. तर अशी औषधं जर त्यांनी एकत्र देऊन टाकली तर नक्कीच त्या रोग्याला औषधामुळे त्रास होणार. पेशंटला हे मिथ राहणार की हो या औषधाने होतं तर चांगलंच होतं, नाही तर काही वाईट होत नाही. पण ही धारणा चुकीची आहे. योग्य औषध कुठलंही साईड इफेक्ट देत नाही, पण अयोग्य प्रिस्क्राईब केलेलं औषध किंवा 10 औषधं एकाच कारणाकरता दिली, एक औषध नेमकं त्याला उपयुक्त आहे आणि 9 औषधं जी उपयुक्त नाही, ही औषधं आफ्टर ऑल इट इज मेडिसिन.